संस्कृतीच्या रक्षणाकरता, आपल्या धर्माच्या संरक्षणाकरता कटिबद्ध असणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. भगवंतांनी गीतेमध्ये प्रबोध करत असताना आपल्याला असं सांगितलेलं आहे की बाबा, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. माणसाला आपल्या धर्माचं आचरण करताना आलेलं मरण सुद्धा कल्याणकारक असतं आणि मनुष्यानं मरणाच्या भयानं दुसरा धर्म स्वीकारायचा विचार जर केला तर त्याच्यासारखं वाटोळं करणारं दुसरं काही नसतं. परधर्म भयावह आहे आणि स्वतःचा धर्म मात्र प्रत्येकाच्या करता श्रेयस्कर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सौपरिश करा की बाबा, ज्याच्या करता जे विहित म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे, म्हणून जे जयाचे विहित तेची ईश्वराचे मनोगत म्हणून केली आणि भ्रांत सापडेची तो. ज्याच्याकरता जो धर्म भगवंतांनी सांगून ठेवलेला आहे त्या त्या धर्माचं पालन त्यानं करावं. जे जयाचे विहित, शास्त्रांनी जो धर्म ज्याच्याकरता सांगून ठेवलेला आहे त्याची ईश्वराचे मनोगत, परमेश्वराचं मनोगत तेच आहे, त्यानं तो धर्म पाळावा. आणि त्या धर्माचं आपण जर अनुष्ठान करायला लागलो, तो धर्म जर आपण पाळायला लागलो, त्या धर्माच्या रक्षणाकरता आपला प्रयत्न जर चालू झाला, केली आणि भ्रांत सापडेचे तो परमात्मा आपल्याला नक्की सापडल्याशिवाय राहायचा नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून ज्याच्या करता शास्त्रांनी जी क्रिया विहित म्हणून सांगितलेली आहे त्या क्रियेचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, क्रिया कठोर तरी त्याने तेची करावी. एखादी आपल्याकरता सांगितलेली क्रिया कठोर दिसत असली तरी परंतु मनुष्यानं तीच क्रिया केली पाहिजे, कारण देवाचं मनोगत ती क्रिया तुम्ही करावी अशा पद्धतीचं आहे. म्हणून आपला धर्म पाळायला जरी आपल्याला अवघड वाटत असला तरी तो धर्म पाळला पाहिजे. त्या धर्माच्या रक्षणाकरता आपण प्रयत्न केला पाहिजे आणि हेच धर्माचं रक्षण करण्याकरता आपल्याला लागणारी ऊर्जा मारुतीरायाने द्यावी. आणि हेच धर्माचं रक्षण करण्याकरता आपल्याला रक्षक कवच रामचंद्र प्रभूनं द्यावं ही प्रार्थना करण्याकरता म्हणून या 2 स्तोत्रांचा पाठ आपण या ठिकाणी आता केला.